प्रिय मित्रांनो, आज आपण दुसऱ्या एका महान संताविषयी चर्चा करणार आहोत. म्हणजेच मनुष्य किती मोठा असो किंवा कितीही लहान असो, परंतु तो देवाशी एकरूप झाला तर तो नक्कीच सत्कार्य करू शकतो आणि संत बनू शकतो. म्हणजेच फ्रान्सिस डी सेल्स हा जो संत आपण पाहतो, ह्या संताचं एक संस्था संताची एक संस्था आपण आपल्या नालासोपारा इथे पाहतो, जिथे फादर लोक शाळा चालवतात आणि संत फ्रान्सिस डी सेल्स त्यांचं त्या ठिकाणी नालासोपारा ईस्टला चर्च देखील आहे. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा ते अनेक ठिकाणी पसरलेले आहेत. पण त्यांचा जो आशयदाता संत फ्रान्सिस डी सेल्स ह्याचं जीवन मात्र अत्यंत प्रेरणादायी आहे. प्रेरणादायी अशासाठी की ते एक बिशप होते आणि चर्चने त्याला धर्मपंडिताची पदवी दिलेली होती. सो ही वॉज द फादर ऑफ द चर्च. तर एका दृष्टिकोनातून त्याने काय काय चमत्कार केलेले आहेत हे आपण जर पाहिलं तर खरोखर अशा व्यक्तीचं अनुकरण करायला आपल्याला आवडेल. म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो, जिनेवा ज्याला आपण म्हणतो की स्वित्झर्लंडमध्ये जिनेवाच्या बाजूला ज्या ठिकाणी एक सेवाय हा एक प्रांत आहे, त्या ठिकाणी हा माणूस जन्माला आलेला होता. आणि ते सुद्धा 1567 साली, म्हणजे 16व्या शतकामध्ये. पण लहानपणापासूनच तो धार्मिक आणि आध्यात्मिक होता, परंतु अत्यंत बुद्धिमान आणि तसंच फार हुशार माणूस, की केवळ पुस्तकातलीच हुशारी नाही, पण ज्याला आपण व्यवहारातली हुशारी म्हणतो आणि ज्याद्वारे कार्य करण्याची क्षमता ज्याला आपण म्हणतो किंवा नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याचा जो प्रयत्न असतो, अशा प्रकारचा हा माणूस होता. आणि तितकाच तो नम्र होता. त्यामुळे जणू काही प्रत्येक वेळेला देवाच्या दारी जायचं आणि देव जे सांगेल ते ऐकायचं, म्हणून त्याची आणि येशूची जणू काही खूप मैत्री जमलेली होती. आणि त्यालासुद्धा वाटत होतं अगदी लहानपणापासूनच की परमेश्वर मला बोलावित आहे. म्हणजे लहानपणीच त्याला पाचारणाची जणू काही तहान लागलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून त्याची पावलं पडत होती. माझ्या प्रिय मित्रांनो, मात्र वडिलांची अशी इच्छा होती, कारण वडील जसे त्या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा इथे एका मोठ्या हुद्द्यावरती होते आणि ते वकील होते, तसं वडिलांना वाटत होतं माझाही मुलगा हा वकील व्हावा आणि त्याद्वारे त्याने चांगलं राजकारण करावं आणि राजकारणातून त्याने काही परिस्थिती बदलावी असं त्याला वाटत होतं. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, जरी वडिलांच्या इच्छेनुसार त्याने जरी वकिली केली, म्हणजेच वकिलाची परीक्षा तो पास झाला, कारण वडिलांना खुश करण्यासाठी त्याने तो एक प्रयत्न केलेला होता, तरी देखील त्याचं लक्ष राजकारणावरती असतंच, परंतु धर्माकडे अधिक होतं. आणि त्यामुळे तो गोरगरीब दीनदुबळे किंवा ख्रिस्तसभा आणि ख्रिस्तसभेतील कार्य ह्याकडे त्याचं लक्ष अधिक वेधून होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी त्याने पादुआ विद्यापीठातून त्या ठिकाणी धर्मगुरूचा अभ्यास केला. दुसरं पाहता की पॅरिसमध्ये तो गेला होता 1580 साली, तो केवळ वकिलीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्याद्वारे वकिलाची पदवी संपादन करून तो घरी परतला होता. माझ्या प्रिय मित्रांनो, आता ह्या दोन्ही गोष्टी, एका बाजूने त्याची धर्मगुरू होण्याची तीव्र इच्छा होती आणि दुसऱ्या बाजूने वडिलांची देखील तीव्र इच्छा होती की ह्याने वकील बनावं आणि राजकारणामध्ये आपलं पाऊल टाकावं.
ह्या शेवटी माझ्या प्रिय मित्रांनो, वडिलांना खुश करण्यासाठी त्याने आणखीन एक प्रयत्न केला आणि तो म्हणजेच तो घोडेस्वार बनण्याची तालीम करीत होता. तर एक दिवस तो घोड्यावरून 3 वेळा खाली पडला आणि त्या 3 वेळेला त्याच्या म्यानामध्ये जी तलवार होती ती तलवार देखील खाली पडायची आणि त्या 3 वेळेला जेव्हा तलवार खाली पडायची तेव्हा ती तलवार ख्रुसाच्या प्रतिमेसारखी उभी राहायची. म्हणजे जणू काही येशू ख्रिस्ताचा हा क्रूस आहे त्याकडे त्याचं लक्ष अधिक वेधलं जायचं. म्हणून त्याला हा चमत्कार वाटे की प्रत्येक वेळेला तलवार खाली पडल्यानंतर म्यानात खाली आणि त्याच्यानंतर तलवार अशी आवडी, तर हा जो प्रत्येक वेळेला ख्रुसाचं चिन्ह परमेश्वर आपल्याला दाखवत आहे त्याचं काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून त्याचं मन त्याला सांगत होतं की धर्मगुरू होऊन तू येशूसाठी ख्रुसाचा त्याग कर आणि ख्रुसाला व्यंगेत घे. माझ्या प्रिय मित्रांनो, थोड्याच वर्षानंतर तो धर्मगुरू झाला आणि त्या ठिकाणी म्हणजेच स्वित्झर्लंड येथे कॅल्विन ह्याने लोकांमध्ये फूट पाडून एक वेगळा पंथ सुरू केला होता, कॅल्विनिस्ट पंथ. आणि ह्या कॅल्विनिस्ट पंथामध्ये जाऊन त्याने बाजूच्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांना कॅथलिक चर्चकडे वळवलं. आणि आश्चर्याची गोष्ट अशी म्हणजे मोठा चमत्कार की त्या एकट्या माणसाने 60,000 लोकांना प्रॉटेस्टंट पंथातून कॅथलिक चर्चकडे आणलं. आणि एवढंच नाही तर त्याने हे कार्य करण्यासाठी तो पुढे निरनिराळ्या ठिकाणी तो गेला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या समोर लोक कधी कधी रागवायचे, दरवाजे आपटायचे, त्याचा अपमान करायचे, त्याचा तिरस्कार करायचे किंवा त्याचं ऐकायचंच नाही, ते पळून जायचे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो वैतागला होता. आणि जेव्हा पालक म्हणजे स्त्री पुरुष जेव्हा त्याचं ऐकायचे नाहीत त्यावेळेला तो काय करायचा, लहान मुलामध्ये तो जायचा, त्यांच्याबरोबर खेळायचा, त्यांना तो प्रेम द्यायचा. आणि त्यामुळे पालक साहजिकच आकर्षित झाले त्याच्याकडे आणि त्या लहान मुलांनासुद्धा तो शिक्षण देत असे आणि त्याच्या पालकांनाही शिक्षण देत असे. आणि नंतर तो काही वर्षांनी पुन्हा परतला तेव्हा त्याने 40,000 लोकांना त्या कॅल्विनिस्ट पंथातून पुन्हा कॅथलिक चर्चमध्ये आणलं. म्हणजे अशा प्रकारे लाखो लोकांना ह्या माणसाने दुसऱ्या पंथातून कॅथलिक चर्चकडे वळवलं, म्हणजे कॅल्विनिस्ट पंथातून कॅथलिक चर्चमध्ये वळवलं. आणि फार मोठं कार्य त्याने केलेलं आहे अशासाठी की ख्रिस्ताची जी इच्छा होती ती त्याने जणू काही पुरी केलेली आहे की सर्व लोक एक असावे. ही प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण होती, जी आज्ञा होती ती त्याने पूर्ण केलेली आहे. म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट की जेव्हा लोक ऐकायचे नाही, दारं बंद करायचे, तेव्हा हा माणूस काय करायचा की एक पत्रिका त्याने छापलेली होती. मग ती पत्रिका म्हणजे कॅथलिक चर्च काय आहे आणि त्या कॅथलिक चर्चमध्ये तुम्ही का वळावं, त्या कॅथलिक चर्चचं काय रहस्य आहे हे त्याने त्या पत्रिकेमध्ये दाखवून दिल्या कारणाने तो जरी लोकांची घरं बंद असल्या देखील तो दरवाजाच्या खालून अशी पत्रिका टाकायचा आणि त्याद्वारे त्याने अनेक लोकांना कॅथलिक बनवलेलं होतं. हो माझ्या प्रिय मित्रांनो, अशी ही चौकस बुद्धी त्याच्याकडे होती आणि त्याद्वारे त्यांनी हे जे बदल घडून आणलेले आहेत ते फार मोलाचे आहेत. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर 1602 जिनेवाचे बिशप त्यांना जिनेवाचे बिशप म्हणून बनवण्यात आलं आणि त्यानंतर 2004 त्याला पुन्हा वाटत होतं की आपण मठात बसून ध्यानस्थ जीवन जगावं आणि त्यामुळे तो त्याकडे देखील वळलेला होता. एका बाजूने आपण पाहिलं तर त्याने स्वतः
त्या मठाची आवड आणि एकंदरीत भिक्षुक जीवन जगण्याची ओढ ह्या सगळ्यामुळे त्यांनी जवळजवळ 1610 साली एक व्रतस्थांची संस्था त्याने निर्माण केली आणि आजपर्यंत ती चालू आहे, ज्याला आपण म्हणतो फ्रान्सिस डी सॅल्स फादर्स. तर हे फ्रान्सिस डी सॅल्स फादर आजसुद्धा अनेक संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचं कार्य देखील मोठं आहे. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, अनेक ठिकाणी जायचं, प्रवचन द्यायचं, त्या ठिकाणी लोकांना भेटीगाठी द्यायच्या, लोकांना प्रशिक्षण द्यायचं आणि ह्या सगळ्या सातत्याने आणि निष्ठेने हे करत असल्याकारणाने तो माणूस थकला आणि त्याने एक दिवस विशेषतः फार लवकरच तो मरण पावला. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की केवळ व्रतस्थांसाठी आपलं जीवन संपूर्णपणे वाहून त्याने ख्रिस्ताची आणि ख्रिस्ताच्या लोकांची जी सेवा केलेली आहे ती माझ्या प्रिय मित्रांनो आज जगभर अजरामर आहे आणि त्याचं कार्य जोरात चालू आहे. म्हणजे 1622 साली तो मरण पावला आणि 1665मध्ये त्याला संत म्हणून रोमने घोषित केलं आणि त्याचं कार्य आज देखील आपण पाहतो. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला ठाऊक आहे की त्या काळामध्ये पोप महाशयाला आणि सर्व ख्रिस्ती लोकांना तसंच राजाला देखील हा माणूस हवासा वाटत होतं, कारण त्याने काहीतरी आपल्या परमेश्वराने त्याला जे काही देणग्या दिलेल्या होत्या, दानं दिलेली होती, त्यातून त्याने बरंचसं काही निर्माण केलं आणि स्वतःचं शरीर जणू काही त्यासाठी झिजवलं. म्हणून हा एक संत ख्रिस्त सभेला नेहमी हवासा वाटतो. परमेश्वराचे त्याबद्दल आभार मानतो.